महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा प्रश्न नेमका का निर्माण झालाय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। सूत्रांवरती विश्वास ठेवला तर मुख्यमंत्री पद हे भाजपकडेच राहणार असून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय। शिंदे यांच्या मागण्यांसंदर्भात बोलणी सकारात्मकरित्या सुरू आहे आणि जवळपास सर्व काही ठरलेलं आहे। फक्त एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील भूमिकेसंदर्भामध्ये निर्णय अजून शिंदेंनी न कळवल्याबद्दल उशीर होत असल्याचं बोललं जात आहे। भाजपने शिंदे यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली, मात्र शिंदे यांनी अजून त्याला प्रतिसाद दिलेला नाहीये। शिंदे काय करणार, राज्यात राहणार की नाही याचं उत्तर शिंदे यांच्याकडून यावं लागेल आणि त्यानंतरच सर्व काही अंतिम होईल। तर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेमध्ये कुठे प्रश्न निर्माण झालाय असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलेला आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, ज्या प्रकारे बातम्या समोर येत आहेत की एवढे दिवस झाले सत्ता स्थापन होत नाही, दिल्लीतल्या बैठकीनंतरही कोणता निर्णय नाही, मुख्यमंत्री आता दरेगावला गेलेत, मग पुढे निर्णय कसा घ्यायचा तर चर्चा सुरू आहे। शिंदेंनी आपल्या मागण्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्या, भाजपने त्यांना अद्याप कोणतं कमिटमेंट दिले नाही, पण त्यावर चर्चा सुरू आहे। मात्र जी इन्फॉर्मेशन बाहेर येते, जी माहिती समोर येते त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे, उपमुख्यमंत्रीपद म्हणून अजित पवार काम करतीलच राज्यामध्ये, पण दुसरे उपमुख्यमंत्रीपद जे ऑफर केलं गेलंय एकनाथ शिंदे यांना, त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी अद्याप निर्णय कळवला नाही। त्या दिवशी कोणतीही चर्चा या विषयावर झाली नाही असं कळलं, मात्र जे ऑफर दिली आहे त्याबद्दल आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून, आमदारांशी चर्चा करून आपण कळवू किंवा त्याबद्दलचा काही निर्णय घेऊ। त्याआधी तुम्ही खाते वाटवा संदर्भातला जो फॉर्म्युला आहे, त्यातले जे मंत्रिमंडळ मिळायची आहेत, जे पद, जे मंत्रालय मिळायचे आहे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे। म्हणून आता प्रामुख्याने या मंत्रालय संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि पॉझिटिव्ह सकारात्मकरित्या पुढे जाते आणि त्याबद्दलचा तोडगा किंवा त्याबद्दलचा निर्णय लवकरच येईलच। मात्र शिंदे काय करणार? शिंदेंनी अद्याप उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं नाहीये, जी ऑफर दिली आहे त्याबद्दल ते विचार करणार आहेत। त्यासोबतच केंद्रात जाण्याची चर्चाही सुरू आहे की केंद्रात जाणार का, केंद्रात एक कॅबिनेट बर्थ जी मिळते ती कोणासाठी आहे, श्रीकांत शिंदेसाठी आहे का कोण दुसरं असेल, या अनेक घडामोडी आहेत ज्याबद्दलच्या अद्याप प्रश्नांची उत्तरं नाही मिळू शकली आहेत। मात्र सगळं काही जे अडलं आहे ते उपमुख्यमंत्री पदावरून शिंदेंनी आपला निर्णय न कळवण्यामुळे थांबलंय। त्याबद्दल शिंदे जेव्हा आपला निर्णय देतील मग सगळंच फायनल होईल, खातेवाटप फायनल होईल, मंत्रिमंडळ फायनल होईल, मंत्रालय फायनल होतील। फक्त शिंदेंना उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला आपला निर्णय कळवायचा अद्याप त्यांनी त्याला होकार दिलेला नाहीये आणि यामुळं हे सगळं थोडंसं लांबवत आहे, याला विलंब होतोय असं सांगितलं जात आहे। अमोल। गणेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।